नमस्कार, मी सेजल पुरवार. या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी खरं तर अतिशय महत्त्वाची आहे, कारण महायुतीच्या आमदारांना आता थेट रिपोर्ट कार्ड द्यावं लागणार आहे. होय, तिन्ही पक्षांच्या आमदारांना तसा थेट आदेश देण्यात आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईमध्ये येणार आहे आणि मोदींच्या या मुंबई दौऱ्यात ते महायुतीच्या आमदारांचा 2.5 तासांचा क्लास घेणार असल्याचं कळत आहे. मोदींच्या क्लाससाठी कोणती तयारी करायची यासाठी आमदारांना एक पत्र सुद्धा देण्यात आलं असल्याचं कळत आहे. एकंदरीत जर आपण बघितलं तर थेट रिपोर्ट कार्ड आता द्यावं लागेल. पत्रातल्या सूचनेप्रमाणे सर्व आमदार आता रिपोर्ट कार्डच्या तयारीला सुद्धा लागले असल्याचं सध्या कळत आहे. महायुतीच्या दणदणीत विजयाची नेमकी कारणं कोणती, हा रिपोर्ट कार्ड द्यावा लागणार आहे. हा प्रश्न आहे रिपोर्ट कार्ड मधला. शिंदे सरकारच्या 2.5 वर्षांच्या काळात राज्याला किती फायदा झाला हे देखील विचारलं जाणार आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबजावणी मतदारसंघात किती प्रभावीपणे करतात हा देखील प्रश्न आहे. मतदारांशी कायम संपर्कात राहण्यासाठी काय करतात, मतदारसंघ आणि राज्याच्या विकासाचं पुढच्या 5 वर्षांसाठीचं विजन नियोजन काय, हा देखील प्रश्न आता उपस्थित करण्यात आलेला आणि या संदर्भातली सर्व माहिती रिपोर्ट कार्डमध्ये देणं बंधनकारक असणार आहे. महायुतीची बातमी बघितली आणि आता बातमी बघूया थेट भाजपच्या गोटातून. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका भाजपने स्वबळावर लढण्याचे संकेत दिले, ही माहिती सूत्रांनी दिली आहे. पालिका आणि महापालिका निवडणुका मे महिन्यात होण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा शिर्डीमधल्या भाजपच्या अधिवेशनात 3 ते 4 महिन्यात निवडणुका लागतील असे संकेत दिले. दरम्यान भाजपने स्वबळावर लढण्याचे संकेत दिले तरी महायुतीत एकमेकांविरोधात वादग्रस्त विधानं नको अशा सूचना फडणवीसांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. येत्या 3-4 महिन्यात या निवडणुका होतील. या निवडणुकांची तयारी देखील आपल्याला करायची आहे आणि जसा महाविजय हा महायुतीने या ठिकाणी महाराष्ट्रात विधानसभेत मिळवला, तसाच महाविजय आपल्याला महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील मिळवायचा आहे. त्याकरता आपण सर्वांनी सज्ज राहावं. आणि आता बातमी आपण बघूया थेट बीडमधून. बीड जिल्ह्यामध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे, तर मोर्चा धरणे आंदोलन करण्यास मनाई आहे. बीडच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिलेले आहेत. एकंदरीत आपण जर बघितलं तर बीडमध्ये हे आदेश आता लागू करण्यात आले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती आता ही जमावबंदी लागू करण्यात आली असल्याचं कळतंय. मोठी बातमी आपण बघतोय, कारण बीडमध्ये काल आपण बघितलं संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी अतिशय तीव्र असं आंदोलन पुकारलेलं होतं आणि त्यानंतरच आता जमावबंदीचे हे आदेश लागू करण्यात आले. आणि यानंतर इतरही काही मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात वेगवान स्वरूपात. आज संपूर्ण देशभरात आपल्याला मकर संक्रांतीचा उत्साह दिसतोय. संपूर्ण भारतात हा सण मोठ्या थाटामाटात साजरा होतोय. घरोघरी महिलांनी हळदी कुंकवाचं आयोजन केलंय. अबालवृद्ध पतंग उडवून आनंद साजरा करतायत. मकर संक्रांतीच्या निमित्तानं आज पंढरपूर या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगबिरंगी फुलांची आकर्षक सजावट झाली. देवाचा गाभारा, 4 खांबी सभामंडप, नामदेव पायरी आदी ठिकाणी ही सजावट करण्यात आली. पुणे या ठिकाणी भाविक राहुल ताम्हाणे यांनी ही सजावट केली आहे. कल्याण बाजारपेठेत आता पतंगप्रेमींची मोठी गर्दी दिसतेय. दुकानं रंगबिरंगी पतंगांनी सजली आहे. विविध प्रकारचे मांजे विक्रीसाठी उपलब्ध आहे. खास मुलांना आकर्षित करण्यासाठी कार्टून पतंगांची मागणीही वाढली आहे. मकर संक्रांतीच्या सणानिमित्त लागणाऱ्या साहित्यांनी नांदेड शहरातील बाजारपेठ सजली. बाजारात सुगडे, वाणाचं साहित्य, हळद कुंकू आणि तिळगुळ उपलब्ध आहे. खरेदी करण्यासाठी महिलांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केली आहे. नाशिकच्या येवल्यात 3 दिवसीय मकर संक्रांत पतंग उत्सवाला सुरुवात झाली. सण आणि उत्सवाची परंपरा जोपासणाऱ्या येवलेकर कुटुंब उत्सवासाठी दाखल झाले. संक्रांतीचं आकर्षण म्हणजे देशविदेशात असलेले पाहुणे संक्रांत उत्सवासाठी येवल्यात दाखल होत आहेत.
महाकुंभमेळ्यातल्या पहिल्या अमृत स्नानाला म्हणजे शाही स्नानाला सुरुवात झाली आहे. शाही स्नानासाठी 2000 नागासाधूंची पहिली तुकडी बाहेर पडली आहे. हातात तलवार, त्रिशूल, डमरू आणि संपूर्ण अंगावर राख फासलेले नागासाधू संगमावर पोहोचले. हर हर महादेवाचा जयघोष करत साधूंनी संगमावरती शाही स्नान केलं असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. महाकुंभ मेळ्यात एक सुंदर साध्वीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. ती साध्वी आधी अभिनेत्री म्हणून कार्यरत होती. आता या महिलेने आपल्या भौतिक सुखाचा त्याग केलाय आणि उर्वरित आयुष्य ईश्वराच्या सेवेत व्यतीत करण्याचा निर्णय घेतलाय. प्रयागराज या ठिकाणी महाकुंभ मेळ्यामध्ये एक आगळे वेगळे साधू दिसत आहेत. तर एक शिवलिंग बाबा त्यांना म्हटलं जातंय, ज्यांनी महाकुंभाच्या संपूर्ण कालावधीत आपल्या डोक्यावर रुद्राक्षाचं शिवलिंग धारण करणार अशी प्रतिज्ञा घेतली आहे. त्यांना 4 डोळ्यांचे बाबा असं ओळखलं जातं. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दीही केली आहे. बँकॉकच्या आकाशात दिव्य आणि भव्य महाकुंभाचा अधिकृत ध्वज आकाशात 13,000 फूट उंचीवर फडकवण्यात आलेला आहे. नवीन विक्रम झालाय. अनामिका शर्माने महाकुंभाचा ध्वज हा आकाशात फडकवलाय. जगातील सर्वात मोठ्या मानवी मंडळाला उपस्थित राहण्याचं आवाहन सुद्धा या दरम्यान करण्यात आलं असल्याचं आपण पाहतोय. हिंदू हृदय का शंखनाद है, भगवा का आह्वान कुंभ है का शंखनाद. सुमारे 900 वर्षांची परंपरा असलेल्या ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर मंदिर परिसरात अक्षता सोहळा झालाय. मंदिर परिसरातील संमती कट्ट्यावरती सिद्धरामेश्वरांच्या योगदंडाबाबत कुंभार कन्येचा विवाह सोहळा पार पडलाय. भक्तिमय वातावरणात उत्साहानं जमलेल्या लाखो भाविकांनी याची देही याची डोळा हा सोहळा अनुभवला. सांगलीमध्ये श्री सिद्धनाथ देवाच्या पौशी जनावरांची यात्रा सुरू झाली आणि या यात्रेसाठी महाराष्ट्र कर्नाटक राज्याच्या कानाकोपऱ्यातून पशुपालक शेतकरी व्यापारी मोठ्या प्रमाणात येतात. कोट्यवधींची उलाढाल या ठिकाणी खिल्लार जनावरांची होत असते. बारामतीमध्ये श्री खंडोबा देवाच्या जेजुरीमध्ये पौष पौर्णिमेनिमित्त गाढवांचा बाजार भरला. विविध भागातून 500हून अधिक गाढवं विक्रीसाठी आली. बाजारात विक्रीसाठी कमी प्रमाणात गाढवा आल्यानं चांगला भाव मिळतोय. खंडोबा देवाच्या दर्शनासोबत गाढवाची खरेदी विक्री करून भाविक या पारंपरिक यात्रेचा आनंद घेत आहेत. टोरेस घोटाळ्यामध्ये मोठी माहिती समोर आली. टोरेसमध्ये 25 कोटी गुंतवणाऱ्या व्यक्तीचा शोध मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून घेतला जातोय. ही गुंतवणूक प्लॅटिनम हन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मालकांनी केली की फसवणुकीच्या कटात सहभागी अन्य व्यक्तीने, याचा तपास सध्या सुरू आहे. आणि आता लाडक्या बहिणींसंदर्भातली मोठी बातमी. लाडक्या बहिणींनो, आता स्वतःहून लाभ सोडा असं आवाहन राज्य सरकार तुम्हाला करणार आहे. होय, कारण केंद्र सरकारने ऐपत असलेल्या गॅस सिलेंडर ग्राहकांना स्वतःहून अनुदान न घेण्याचं आवाहन केलेलं होतं आणि याच धर्तीवर आता राज्यातल्या लाडक्या बहिणींना आवाहन केलं जाईल असं कळतंय. जिल्हा पातळीवरती नाव वगळण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे आणि याशिवाय अपात्र ठरत असलेल्या लाभार्थ्यांना स्वतःहून लाभ सोडण्यासाठी सरकार सांगणार असं सध्या तरी कळतंय. एकंदरीत जर आपण पाहिलं तर सरकारकडून अशा प्रकारचं आवाहन जर करण्यात आलं तर किती लाडक्या बहिणी हा लाभ सोडतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. मात्र यावेळेस एकीकडे 2100 रुपये दिले जाणार असं सांगितलं जात असतानाच आता नाव वगळण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाते आहे. त्यामुळे काही लाडक्या बहिणींमध्ये संतापाचं वातावरणही आपल्याला बघायला मिळत आहे. यासोबत उर्वरित काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स वेगवान स्वरूपात. येत्या बजेटमध्ये पेन्शनची रक्कम वाढवण्याबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. ईपीएस अंतर्गत मिळणारं किमान निवृत्ती वेतन 1000 रुपयांवर 7500 रुपये करण्याची मागणी आहे. केंद्र सरकार या मागणीवर विचार करत असल्याची माहिती आहे. कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात बांधकाम व्यावसायिकांना परवानगीसाठी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतील. नवीन वर्षात पालिकेने इमारत आराखडा मंजुरीची संपूर्ण सुविधा ऑनलाईन माध्यमातून राबवण्यासाठी पालिका यंत्रणा सज्ज केली. त्यामुळे आराखडा मंजूर करणं यापूर्वीपेक्षा आता सोपं झालेलं आहे. समृद्धी महामार्गाचा लाभ जास्तीत जास्त वाहनांना आणि प्रदेशांना व्हावा यासाठी आता या महामार्गाची जोडणी विविध भूप्रदेशांना दिली जाते. समृद्धी महामार्गावरून दिल्लीकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम नुकतंच पूर्ण झालंय. त्यामुळे मुंबई ते दिल्ली किंवा नागपूर ते दिल्ली हा प्रवास सुलभ होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
अभिनेत्री अंकिता लोखंडे हिचा एअरपोर्टवरचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झालाय. त्यामध्ये तिने चक्क हिजाब घातलेला आहे आणि ती चालत आदाब म्हणतीये. त्यामुळे आता अंकितानं धर्म परिवर्तन केलंय की काय असा प्रश्न नेटकरी विचारतायत. पुण्याच्या लोणी काळभोर या ठिकाणी आता विद्यार्थ्यांच्या टोळक्याकडून तिघांना दगडासह लाठीकाठीने बेदम मारहाण झाली. मारहाणीच्या या घटना वारंवार घडतात, त्यामुळे परिसरात दहशत आहे. या मारहाणीचा सीसीटीव्ही सुद्धा समोर आलेला आहे. राजस्थानमध्ये निवृत्त IAS अधिकाऱ्याला आता बसमध्ये कंडक्टरने जबर मारहाण केली आहे. प्रवाशांनी मध्यस्थी करून निवृत्त IASला वाचवलं, त्यामुळे हा प्रकार थांबलाय. 10 रुपये भाडं आणि योग्य बस स्थानकात न उतरल्यानं हा वाद झालेला आहे. का मामला सामने आया। पुणे महानगर परिवहन महामंडळाने बसमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढती आहे. मागील वर्षभरात तब्बल 18,000 प्रवाशांनी विना तिकीट प्रवास केला. या प्रवाशांकडून 1 कोटीहून अधिकचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात नाशिक जिल्ह्यातील 88% धरणं भरली. गेल्या वर्षीच्या तुलनेत 30% अधिक जलसाठा आहे. तर पाण्याची उपलब्धी लक्षात घेता उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा कमी बसण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या पावसानं केलेल्या कृपावृष्टीने जिल्ह्यातील धरणांना नवसंजीवनी आता मिळाली आहे. पुण्यात जिजाऊंच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त राजगड किल्ल्यावरती शिवप्रेमींकडून दीपोत्सव साजरा करण्यात आला. किल्ल्यावरील पद्मावती मंदिर परिसरात जिजाऊंच्या प्रतिमेचं पूजन करून शेकडो दिव्यांच्या प्रकाशानं किल्ल्याचा परिसर हा उजळून निघाला. बातमी महत्त्वाची आहे, कारण सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्या. पणन विभागाच्या 100 दिवसाच्या आढावा बैठकीत फडणवीसांनी या सूचना केल्या असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. तर महामार्गालगत ॲग्रो हब उभारण्यात यावं आणि या हबच्या ठिकाणी सर्व सोयीसुविधा उभारल्या जाव्या, तशा प्रकारचा आराखडा तयार करावा, या सूचना सुद्धा आता देण्यात आल्या असल्याचं कळत आहे. पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या सोयाबीन खरेदीसाठी तयारी ऑक्टोबरमध्येच पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. कांदा चाळींसाठी जास्तीत जास्त अनुदान द्यावं असे निर्देश सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता खरं तर या निर्णयाकडे संपूर्ण शेतकऱ्यांचं लक्ष एकंदरीत लागलं असल्याचं आपण पाहतोय. कारण सोयाबीन खरेदीसाठी यंत्रणा उभारावी असं सांगण्यात आलेलं आहे आणि स्वतः देवेंद्र फडणवीसांनी सूचना दिल्या आहेत. यासोबतच राज्यभरातल्या इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स पुढे वेगवान स्वरूपात. लासलगावमध्ये नायलॉन मांजामुळे एक तरुण गंभीररित्या जखमी झालेला आहे आणि आपल्या बहिणीला भेटण्यासाठी जात असताना त्याच्या गळ्यात मांजा अडकलाय. 41 टाके त्याला पडले, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. मंदी असतानाही नायलॉन मांजाचा वापर सर्रास सुरू आहे, त्यामुळे पुन्हा एकदा पोलिसांच्या कारवाईवरती प्रश्न उपस्थित झालेला आहे. बदलापूर शहरात पुन्हा एकदा गॅस गळती झालेली आहे. तर बदलापूरकरांना घशाची खवखव, डोळे चुरचुरणे असा त्रास होत असल्याचं सध्या तरी बघायला मिळत आहे. तर रासायनिक कंपनीतून गॅस लीक झाल्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते. मनमाड बाजार समितीची फी 1 रुपयांवरून 75 पैसे करावी, या मागणीसाठी आजपासून व्यापाऱ्यांनी बंद पुकारला. मनमाड बाजार समिती बंद राहणार असल्यानं त्याचा फटका शेतकऱ्यांना आता थेट बसणार आहे. राजगड या तालुक्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेअंतर्गत, याशिवाय जलजीवन नळपाणी पुरवठा योजनेअंतर्गत अनेक गावचा पाणी पुरवठा योजनांबाबत तक्रारी येत आहे. त्यामुळे कोणताही कामचुकारपणा न करता त्या योजना तात्काळ पूर्ण कराव्या, या सूचना आमदार शंकर मांडेकर यांनी प्रशासनाला केलेल्या आहेत. अमरावती येथील सुमारे 200 कामगारांना विषबाधा झाली आहे. या प्रकरणी मनसेच्या नेतृत्वात कामगारांनी ठिय्या आंदोलन केलं. दोषींवर कडक कारवाई करावी म्हणून आंदोलन करण्यात आलेलं आहे. वाशिमच्या मानोरा या ठिकाणी हिरो कंपनीच्या स्प्लेंडर दुचाकीने रात्री अचानक पेट घेतलेला आहे आणि यावेळेस नागरिकांनी त्यावरती तात्काळ पाणी टाकून आग विझवली आहे. अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, मात्र आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. संभाजीनगरमध्ये एका सराईत गुन्हेगारानं भरदिवसा हातात तलवार घेत एका व्यक्तीचा पाठलाग केलाय आणि त्यामुळे शहागंज परिसरात दहशत निर्माण झाली. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्यानंतर एकच खळबळ सुद्धा उडाली.
उल्हासनगरमध्ये कैद्याला गांजा द्यायला कोर्टात एक तरुण आला, मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे तरुणाचा प्रयत्न फसला. पोलिसांचं लक्ष जाताच तरुण पहिल्या मजल्यावरून उडी मारून पळाला. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला. उल्हासनगरमध्ये खटरमल चौकात चोरांनी एकाच रात्री 2 दुकानांची चोरी केलेली आहे. एका दुकानातून चोरांनी 14,000 रुपयांचे रोकड चोरलेली आहे, मात्र एका दुकानाच्या सीसीटीव्हीमध्ये चोर कैदही झाले असल्याचं बघायला मिळत आहे. मुलींची छेड काढणाऱ्या तिघांना नागरिकांनी चोप दिला. कल्याण पूर्व 100 फूट रोडवरील ही धक्कादायक घटना. भर रस्त्यात टेम्पो चालकासह दोघांनी मुलींची छेड काढली. नागरिकांनी तिघांना चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं. कल्याण डोंबिवली परिसरात अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी फार्स आवळण्यास सुरुवात केली. पोलिसांनी गस्ती गांजा विकण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या एका तरुणाला बेड्या ठोकल्या. त्याचे वडील देखील गांजा विक्री करत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली. मावळ तालुक्यातल्या फुलशेती करणारा शेतकरी आता चिंतेत सापडलेला आहे. फुलांना बाजारात भावच मिळत नाहीये. शेतकरी हतबल झालाय. शेतकरी झेंडू फुलांच्या शेतीवर ट्रॅक्टर फिरवण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय. बातमी मोठी आहे. सिडकोच्या घरांच्या किमती आता कमी होणार आहेत आणि मंत्री आणि सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी याबद्दल संकेत दिले. गेल्या काही दिवसांपासून सिडकोच्या घरांची विक्री करण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे, मात्र सिडकोची घरं फारच महाग आहे अशी तक्रार सामान्यांकडून केली जाते. त्यावरच आता सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी मोठी माहिती दिली. मराठी माणूस शहराबाहेर फेकला जाऊ नये यासाठी सिडकोच्या जाचक अटी शिथिल करणार असं ते म्हणाले. एका कुटुंबात याआधी सिडकोचं घर असलं तरी परत एकदा संबंधित कुटुंबाला दुसरं घर घेता यावं यासाठी अटीत बदल करणार असंही शिरसाट यांनी सांगितलेलं आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून या संदर्भातली सविस्तर अपडेटही बघूयात. सिडकोच्या घरांच्या किमती कमी होणार असं यावेळेस सांगितलं जातंय. स्वतः संजय शिरसाट म्हणाले जाचक अटी सुद्धा शिथिल केल्या जाणार आहेत. सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदी संजय शिरसाट आहे. डोमिसाईलची अट काढून टाकण्याचा विचार केला जातोय असंही संजय शिरसाट यांनी सांगितलं. कुटुंबात सिडकोचं घर असेल तर दुसरं घर घेता यावं यासाठी अटींमध्ये बदल होणार असल्याचं देखील संजय शिरसाट यांनी यावेळेस सांगितलेलं आहे. सिडकोच्या लॉटरीमध्ये सुद्धा मुदतवाढ दिली जाणार असल्याचं कळतंय.